हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण 8th स्टँडर्ड सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशनचा पेपर बघतोय आणि इंग्लिश सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला 50 मार्क्ससाठी असतो आणि तो कसा सोडवायचा, एकूण एक प्रश्नाचं इथे उत्तर मी दिलेलं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, डू द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड. इन्स्ट्रक्टेड म्हणजे काय, सूचनेनुसार तुम्हाला कृती करायची आहे. सो बिफोर वी स्टार्ट, आपण सुरू करण्या अगोदर आय एम इंट्रोड्युसिंग माय सेल्फ. माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून तुमच्याबरोबर संवाद साधतेय. तुम्ही कोणत्या भागातून माझा व्हिडिओ बघतो मला नक्की कळवा, किंवा तुमचा पेपर पॅटर्न थोडासा वेगळा असेल तर मला कमेंट करून सांगा. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. आता इथे रूम लिहिलेला आहे, सो क्लासरूम. सो एका विद्यार्थ्याने चुकीचं उत्तर लिहिले, आपण बरोबर लिहिलं. इथे ROM, तर F मिसिंग होता फ्रॉम, आणि वर्ड्समध्ये D मिसिंग होता. ओके, आता कॉपी द सेंटेन्स करेक्टली, म्हणजे जसं तशी वाक्य कॉपी करायचं, 1 मार्क आरामात मिळणार. काही करायचं नाही, आहे तसं लिहायचं, फुल स्टॉप वगैरे सगळं जसं तसं लिहा. अरेंज द वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, ABCDच्या क्रमानुसार. आता इथे बघा, अमंग 1 नंबरला, 2 नंबरला अँगर येणार आहे, कारण तुम्हाला माहिती जेव्हा पहिलं अल्फाबेट सारखं असतं त्यावेळेस आपण सेकंड अल्फाबेटनुसार आपण क्रम ठरवतो. सो अमंग, अँगर, अवॉर्ड्स आणि मेडल्स. ओके, मेक 2 मिनिंगफुल वर्ड्स. आता मिनिंगफुल वर्ड्स करायचे आहेत, डेडिकेशन पासून होतो कॅट, टेन, एंड आणि ऑड. स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. इथे द विलेजर्स क्लाइम्स म्हटलंय. कधी लक्षात ठेवा, वर्तमान काळामध्ये विलेजर्स हे अनेक वचनी असल्यावर क्रियापदाला एस प्रत्यय कधीच लागत नाही. जर ही, शी, इट पैकी कोणीतरी असतं तर लागला असता. ठीक आहे, सो इथे वर्ब क्लाइम येणार आहे आणि मग असं जास्त वाक्य लिहा. आता इथे वर्ड चेन म्हटली, ते कुठे तुम्हाला सांगितलं नाहीये क्रियापदाची वर्ड चेन करा का नाऊनची वर्ड चेन करा. सो हे खूप सोपं आहे. टॅलेंट T पासून, टॉप P पासून, पॉट T पासून, 10 आणि N पासून नोट्स. सो हे सगळे 1 मार्क आरामात मिळतील, हो ना. डू एज डायरेक्टेड मध्ये काय आहे, तर तुम्हाला ॲज वेल ॲज जो ट्रेज आहे किंवा वर्ड्स आहे, बंच ऑफ वर्ड्स, याच्या साह्यानं वाक्य तयार करायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य. एन्जॉय द जर्नी ॲज वेल ॲज द डेस्टिनेशन, म्हणजे तुम्ही प्रवास पण एन्जॉय कराल आणि तुम्ही तुमचं ठिकाण पण एन्जॉय कराल. ओके, दोन्ही गोष्टी सांगायच्या असतात तेव्हा आपण ॲज वेल ॲज वापरतो. ॲड प्रिफिक्स सफिक्स. तर हेल्पला काय होतं, हेल्पलेस हे शेवटी वापरलं, हे सफिक्स आहे. आणि केअरफुलला FUL फुल वापरलं आहे, त्यामुळे हे सुद्धा सफिक्स आहे. शेवटी जे शब्दांचा आपण 2-3 अल्फाबेट्स वापरतो तर याला काय म्हणतात, हे सफिक्स आहे. आणि सुरुवातीला आपण वापरलं असतं त्याला म्हणतात प्रिफिक्स. आता इथे पॅसेज आहे बघा, हा पॅसेज काय, ऑन 7 जुलै 2012 सिंधू वोन एशिया यूथ अंडर-19 चॅम्पियनशिप. अँड आता हे सगळं सुरू झालेलं आहे. तर हा पॅरेग्राफ वाचा, पण मी याच्यावरती उत्तरं दिलेली आहे. जो ट्रू अँड फॉल्सची उत्तर आहे. बघा बरं माझी उत्तरं बरोबर आली की नाही मला कमेंट करून सांगा. तिच्या अचिव्हमेंट्स काय मिळाल्या त्या आपण इथे लिहिल्या आहेत. तर मॅच द पेअरमध्ये इथे काय आहे, आता त्यांनी काय सांगितलंय, विन हे काय आहे, विन हे वर्ब आहे, कारण विन, बोन हा भूतकाळी रूप होतं ना. अवॉर्ड हे काय, नाऊन आहे. इन हे प्रेपोजिशन आहे. अँड हे कंजक्शन आहे, जे 2 शब्दांना किंवा वाक्यांना जोडतं. आता इथे चेंज द व्हॉइस, सिंधू वोन द अर्जुन अवॉर्ड. तर उत्तर येतं द अर्जुन अवॉर्ड वॉज वोन बाय हर. हे झालं चेंज द व्हॉइस. आणि सिंधू वोन द अर्जुन अवॉर्डचं क्वेश्चन टॅग करताना काय करायचं, आहे तसं वाक्य जसं तसं लिहायचं, त्याला कॉमा द्यायचा आणि त्याच्यानंतर डिंट शी हे पुढे लावायचं. का डिंट आलेलं आहे त्याचं कारण आहे, कारण याच्यामध्ये कुठेही क्रियापद कसं आहे, फक्त क्रियापद आलं, हेल्पिंग वर्ब आलं नाही. त्यामुळे वोन हे काय आहे, या क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे. भूतकाळी रूप आहे म्हणून आपण डिड घेतलेलं आहे. पण तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा वाक्य होकारार्थी असतं तेव्हा आपला क्वेश्चन टॅग हा नकारार्थी येतो. सो नॉट नाही लिहायचं, शॉर्ट फॉर्म ॲब्रिव्हिएशन लिहायचं त्याचं. सो डिड शी, कारण सिंधू कोण आहे, प्रोनाऊन तिचं शी येतं. ठीक आहे, आता त्यांनी म्हटलं राईट 4-5 सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन. लिहा, चला कोण आवडतं तुम्हाला स्पोर्ट्स पर्सन. धोनी आवडतो का, विराट कोहली आवडतो का, सायना नेहवाल आवडते का, आणखीन कोण आवडतं मला कमेंट करून सांगा पटापट. आता पुढचा प्रश्न आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. हे पोएम आहे बेसिकली. आता हे पोएमचं आपण इथे उत्तरं लिहिलेली आहे, ट्रू, फॉल्स वगैरे. रायमिंग पेअर सांगितले, सोल्ड गोल्ड ही पण आलेली आहे. आता पुढे आपण बघतो की त्यांनी म्हटलंय की पोएट का म्हटलंय फ्रेंडशिप बेस्ट गिफ्ट आहे, का म्हटलंय बघा. आणि ट्रूथ या पोएमचं आपल्याला आता इथे काय करायचं आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ट्रूथ या पोएमचे 3 तुम्हाला काय दिलेले आहे, तर इथे स्टांजाज आहेत आणि ही बोरी वेड यांनी लिहिलेली कविता आहे. तर म्हटलं तर टायटल ऑफ द पोएम इज ट्रूथ.
द पोएम इज बोरी वेट. पोएट कोण आहे कवितेचा? बोरी वेट. नंबर ऑफ लाईन्स किती प्रत्येक स्टांजामध्ये? स्टांजा म्हणजे कडवं, त्याच्यात 4 लाईन्स आहेत. फिगर ऑफ स्पीच काय आहे? पर्सॉनिफिकेशन, कारण यांनी माणसासारखं वर्तन त्या शब्दांचं दाखवलेलं आहे, त्यामुळे पर्सॉनिफिकेशन. राईम स्कीम आहे ABCB. मी तुम्हाला बघा करून दाखवली प्रत्येक लाईनची. बोन्सला A, मीला B, स्किन न नाही तर म्हणून C आणि मी B. अशा प्रकारे प्रत्येकाची इथे राईम स्कीम सुद्धा मी लिहून काढली आहे. आता रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. आता इथे काय म्हटलंय, हा तुम्हाला ओळखीचा पॅसेज नाही, अननोन पॅसेज आहे. तर ह्या पॅसेजचं काय करायचं? रीडिंग करायचं नीट. आता रीडिंग केलं की लगेच उत्तरं सापडतात. आता हे जे सेंटेन्सेस आहे ते इनकम्प्लीट आहे, ते पूर्ण करायचे. बघा, हे फॅसिलिटी ऑफ MP3 म्युझिक हे पहिल्याचं आहे, दुसऱ्याचं आहे, तिसऱ्याचं, चौथ्याचं, असं मी काढून ठेवलंय. कम्प्लीट द वेब. आता इथे फॅसिलिटी प्रोव्हाइड बाय मोबाईल. मोबाईल काय काय फॅसिलिटी देतो? टेल द टाइम, कॅल्क्युलेटर, रिसीव्ह मेसेजेस, MP3 म्युझिक. आता इथे पण काय केलंय? नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह तुम्हाला ओळखता येणं फार गरजेचं आहे. तर ऍडजेक्टिव्ह काय असतं? नामासाठी वापरतात, विशेष माहिती देतं, म्हणून ते ऍडजेक्टिव्ह. आता इथे आपण बघतोय रोल कसा इम्पॉर्टंट आहे. वॉच काय? रिस्ट वॉच आहे. इन्स्ट्रुमेंट काय? अट्रॅक्टिव्ह आहे. व्हरायटीज काय? ॲडव्हान्स्ड आहे. ओके. आता इथे प्रश्न काय म्हटलंय त्यांनी की द मोबाईल प्लेज इम्पॉर्टंट रोल. त्याचं काय करायचंय? एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गाराचे वाक्य करायचं. उद्गाराच्या वाक्याचा नियमच आहे. तुम्ही काय करायचंय? इथे व्हेरी काढून टाकायचंय. व्हॉट अँड इम्पॉर्टंट रोल द मोबाईल प्लेज. इथे द डबल आले, डबल लिहू नका. आणि मग एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आणि इन्व्हर्टेड कॉमा. नेक्स्ट क्वेश्चन आहे यू कॅन टेक पिक्चर्स. यूज एबल टू. आता याच्यामध्ये कॅन आणि एबल टू हे सारख्याच अर्थाचे आहेत, म्हणून परंतु यू नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं आहे, कारण हे वर्तमान काळातील वाक्य, म्हणून यू आर एबल टू टेक पिक्चर्स. तू घेऊ शकतो फोटोज. नेक्स्ट क्वेश्चन आहे डू यू लाईक मोबाईल फोन. तुम्हाला मोबाईल फोन आवडतात का आणि का? तुम्ही उत्तर लिहायचं. जे लिहाल त्याला मार्क मिळणार, त्यामुळे लिहा बिंदास. 5 क्वेश्चन आहे राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम अबाउट युअर न्यू हॉबी. तुम्ही तुमच्या मित्राला सांगायचं तुमची नवीन आवड काय आहे आणि यूज फॉलोइंग पॉईंट्स. हे खालचे मुद्दे घेऊन आपण आता इथे लेटर लिहिणार. मी तुम्हाला दाखवणार कसं लेटर लिहायचं. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम अबाउट युअर न्यू हॉबी यूज फॉलोइंग पॉईंट्स. लेटर लिहिताना सुरुवातीला कसं करायचं? डिअर म्हणायचं. फ्रेंड नेम जे तुमच्या मित्रांचे नावं लिहा, एका मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव. I hope this letter finds you well. I wanted to share some exciting news with you. I have recently picked up a new hobby. I have taken up photography and it's been such a fulfilling experience. I spend my free time capturing moments and scenes that catch my eye. Whether it's the vibrant color of a sunset or the intricate detail of everyday objects, I find joy in exploring the world through my camera lens. Photography has proven to be incredibly interesting. Not only does it allow me to express my creativity, but it also challenges me to see things from different perspectives. Each photo I take adds to my knowledge by teaching me about composition, lighting, and the art of storytelling through imaginary. So, what's even more enjoyable is that I have the support of friends and family who encourage me along the way, whether it's offering tips on technique or joining me on photo outing. Their encouragement truly adds to the experience. I can't wait to share some of my favorite shots with you soon. Let's plan a day to explore and capture some memories together. Take care. आणि तुमचं नाव टाकायचं किंवा yours lovingly म्हटलं तरी चालणार आहे. सेकंड जे आहे क्वेश्चन एक तर राईट अ लेटर टू एडिटर ऑफ अ न्यूजपेपर कंप्लेनिंग अबाउट द फ्रिक्वेंट ब्रेकडाऊन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन युअर लोकॅलिटी यूज फॉलोइंग पॉईंट्स. किंवा तुम्ही फॉर्मल लेटर लिहू शकता या मुद्द्यांचा उपयोग करून. डायलॉग रायटिंगमध्ये पहिला क्वेश्चन आहे रिअरेंज द जम्बल्ड सेंटेन्स. म्हणजे उलटे पलटे वाक्य दिले असतात, आपल्याला फक्त त्याला क्रम द्यायचा. इथे जसा क्रम दिला तसा. डू यू लाईक प्लेईंग. तुला खेळायला आवडतं का? येस आय लाईक प्लेईंग. टू आणि थर्ड वाक्य फोर्थ असं करायचं आहे. अर्थपूर्ण वाक्यांचं अरेंजमेंट करायची. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. आता डायलॉग कम्प्लीट करताना सुद्धा तुम्हाला अर्थ पूर्ण करायचा आहे. येस नो म्हणायचं नाही. डू यू कम टू स्कूल ऑन टाइम. तू वेळेवर येतोस का? नो. फ्यू टाइम्स म्हणजे काही वेळा आय वॉज लेट फॉर स्कूल. मी काही वेळा शाळेसाठी उशीर केलाय. व्हॉट डू यू फील. व्हॉट यू आर लेट. सो वेन यू आर लेट. तुला काय वाटतं जेव्हा तू लेट येतोस? तर आय फील शेमफुल वेन आय वॉज लेट. तर तुम्ही म्हणू शकता आणि इथे लिहा, कम्प्लीट करा हा डायलॉग. खाली प्रश्न आहे माय बेस्ट फ्रेंड. तर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग वेब राईट शॉर्ट पॅराग्राफ ऑन युअर बेस्ट फ्रेंड. तर इतके मुद्दे दिले, मुद्द्यांचा वापर करून आपण इथे पॅराग्राफ लिहूया.
Write a short paragraph on your best friend. Use these points: name, age, hobby, good qualities, nature, behavior, parents, physical fitness. ह्याचं उत्तर लिहिताना सुरुवात करायची. माय बेस्ट फ्रेंड नेम इज, तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचं नाव लिहा. अँड शी इज 14 years old. हर हॉबी इज पेंटिंग अँड शी इज इनक्रेडिबली टॅलेंटेड ॲट इट. I admire most about her good qualities. She is kind-hearted, compassionate, and always ready to lend a helping hand. Her nature is warm and welcoming, making everyone feel comfortable around her. In terms of behavior, Sarah is respectful, patient, and understanding, which strengthens our bond even more. She comes from a loving family, and her parents have introduced in her the values of honesty and hard work. Sarah also prioritizes physical fitness, regularly engaging in activities like jogging and yoga to maintain a healthy lifestyle. Overall, Sarah is not just a best friend but also a role model to me, embodying qualities I aspire to possess. 7th क्वेश्चन आहे ट्रान्सलेशनचा. इथे अवॉर्डसाठी बक्षीस आहे, मेडलसाठी पदक. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. सो अशा प्रकारे तुम्हाला पेपर येईल. सो अभ्यास करा, सगळे प्रश्न अटेम्प्ट करा. ऑल द बेस्ट. आणि काही अडत असेल तर कमेंट करून विचारा.